नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. ज्या दिवशी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं त्याच दिवशी एक ना एक दिवस भाजपा त्यांचा गेम करेल हे ठरलेलं होतं. एकनाथ शिंदे हे हिंदुत्वासाठी भाजपा बरोबर गेले. आता एकनाथ शिंदेचं आणि त्यांच्या शिवसेनेचं हेच हिंदुत्व भाजपा गिळंकृत करायला लागलेलं आहे. त्यामुळे शहाजी बापू पाटील जे एकनाथ शिंदेबरोबर गुवाहाटीला गेलेले होते आणि तिथून काय झाडी काय डोंगर काय हॉटेल समज एकदम ओके असा डायलॉग मारून त्यांनी प्रसिद्धी मिळवलेली होती. तर हे शहाजी बापू पाटील आता असं म्हणतायत की हिडीस किळसवानं दहशतवाद एखाद्या अबलेवर झालेला बलात्कार वाटावा असं भाजपचं राजकारण आहे, असं भाजपचं वागणं आहे. आणि हे राजकारण असंच चालू राहिलं तर वैभवशाली महाराष्ट्राच्या ज्या काही वैभवशाली राजकीय परंपरा आहेत त्याचा लवकरच त्या उद्ध्वस्त होतील. ही शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केलेली उद्विग्नता ही फक्त शहाजी बापू पाटील यांची नाही, तर ही एकनाथ शिंदेची उद्विग्नता आहे. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणारे रवींद्र चव्हाण यांनी जाहीर अशी घोषणा केली की सगळीकडून भाजपमध्ये इन्कमिंग सुरू झालंय आणि त्यात शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे. 4,500 शिवसैनिक वेगवेगळ्या भागातून पक्षामध्ये सहभागी होत आहेत. ऑपरेशन कमळ एकदम यशस्वीरित्या चालू आहे असं जाहीर विधान रवींद्र चव्हाण यांनी केलेलं होतं. आणि खरं तर रवींद्र चव्हाणांनी जो सुरुंग आहे भूसुरुंग आहे तो थेट श्रीकांत शिंदे ज्या भागामध्ये राहतात त्याच ठिकाणी लावला. एकेकाळी एकनाथ शिंदेच्या विश्वासात असणारे 7-8 नगरसेवक पैसे देऊन रवींद्र चव्हाण यांनी फोडल्याने भाजपमध्ये घेतले हे शिवसेनेचे नेतेच सांगतायत. आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेचा राग अनावर झाला आणि मग त्यांनी काय केलं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी जी कॅबिनेट बोलवली होती तिथं शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारली. परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही. देवेंद्र फडणवीस आपल्याला भीक घालत नाहीत हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा सैरभैर झालेले एकनाथ शिंदे हे सैरभैर झाल्यावर एकतर साताऱ्यात आपल्या गावी जातात किंवा अमित शहांच्या चरणी जातात. तसे ते अमित शहांना भेटायला गेले. परंतु त्या भेटीतूनही फारसं हाताशी काही लागलेलं दिसत नाही. इनफॅक्ट फारसं काही हाताशी लागणारही नाही. कारण हेच अमित शहा जेव्हा मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी आले होते तेव्हा त्यांनी जाहीरपणे भाषणात असं सांगितलं होतं की आता आम्हाला कुबड्यांची गरज नाही. आता या कुबड्या आहेत कोण, अर्थात एकनाथ शिंदे आणि अजित पवार. लक्षात घ्या, भाजपा हा एक सत्ता पिपासू पक्ष आहे. भाजपला नैतिकता अनैतिकता या गोष्टींनी फरक पडत नाही. त्यांचं ध्येय स्पष्ट आहे की 100% भाजपा. आणि मग ते करण्यासाठी कोणत्याही पातळीवर जावं लागलं म्हणजे मोकाचे गुन्हा असणारे गुन्हेगार पक्षात घ्यावे लागले, 2 नंबरचे धंदे असणारे लोक पक्षात घ्यावे लागले, जे एकेकाळी आपल्यावरती टीका टिप्पणी करत होते, आपली बदनामी करत होते, अशा घराण्यामधल्या घराणेशाहीच्या लोकांना घ्यावे लागले तरी त्यांची त्याला ना नसते. आणि राहिला प्रश्न शब्द देण्याचा, तर एकनाथ शिंदेंनी हे लक्षात ठेवावं की ज्या माणसाने उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द पाळला नाही ते एकनाथ शिंदे यांना शब्द देतील का आणि दिला तर पाळतील का हे उघड आहे. उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना अनाकोंडा असं म्हटलेलं होतं. अनाकोंडा का म्हटलं, कारण अनाकोंडा चावून शिकारीला मारत नाही, तर तो शिकारीला पकडतो, घट्ट मिठी मारतो, मग हळूहळू आवळतो, मग त्याच्या बरगड्या हाड जे काय असेल ते मोडून तोडून टाकतो आणि मग एकदा ती शिकार मृतवत झाली की मग त्याला गिळून टाकतो. तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने आता हे स्पष्ट दिसतंय की भाजपच्या अनाकोंडानं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला घट्ट विळखा मारलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेचा एंड गेम सुरू झालाय. आता नगरसेवक झेडपी सदस्य अशा लेवलची जी लोक आहेत ती भाजपमध्ये जात आहेत. आगामी काळामध्ये महाराष्ट्राला हे दिसेल की एकनाथ शिंदेबरोबर बसलेले मंत्री आणि त्यांचे सहकारी आमदारही हे एकनाथ शिंदेंना सोडून जातील आणि भाजपमध्ये स्वतःला पवित्र करून घेतील.